आपण इनबॉक्समधल्या रिसिप्ट इनबॉक्समध्ये फोल्डर बनवून सेव्ह करू शकतो. इनबॉक्समध्ये सब्जेक्टनुसार, कॅटेगरीनुसार किंवा डिपार्टमेंटनुसार फोल्डर बनवून इनबॉक्समध्ये आलेल्या रिसिप्ट आपण फोल्डरमध्ये मूव्ह करू शकतो. कुठलीही रिसिप्ट तुम्हाला फोल्डरमध्ये मूव्ह करायची असेल तर सर्वात प्रथम इनबॉक्समधल्या ज्या कुठल्या रिसिप्टला फोल्डरमध्ये टाकायचं आहे त्या रिसिप्टला सिलेक्ट करावं लागेल. जसं मला सेकंड नंबरची रिसिप्ट आहे, हिला फोल्डरमध्ये टाकायचं आहे, तर मी या रिसिप्टला सिलेक्ट करेल आणि वरच्या साईडला मूव्ह टू माय फोल्डर्स, मॅनेज फोल्डर्स आणि क्रिएट न्यू फोल्डर्स असे 3 ऑप्शन दिसतात. मूव्ह टू मध्ये माय फोल्डर्स म्हणजे ऑलरेडी फोल्डर बनलेलं असेल तर माय फोल्डर्समध्ये ती लिस्ट दिसेल जे फोल्डर्स ऑलरेडी बनलेले आहेत. आता या अकाउंटमध्ये एकही फोल्डर बनलेला नसल्यामुळे माय फोल्डर्समध्ये एकही फोल्डर दिसत नाही आहे, म्हणून आपल्याला नवीन एक फोल्डर क्रिएट करावं लागेल. त्यासाठी क्रिएट न्यू फोल्डर या ऑप्शनवर मी क्लिक करते. क्रिएट न्यू फोल्डरवर क्लिक केल्यानंतर फोल्डर नेम टाकावं लागेल आणि क्रिएटिंग फोल्डर कशामध्ये क्रिएट करायचा, रिसिप्ट इनबॉक्समध्ये क्रिएट करायचा आहे म्हणून रिसिप्ट इनबॉक्स मी सिलेक्ट करते आणि सेव्ह या बटनवर जेव्हा मी क्लिक करेल तर CIT नावाचा एक फोल्डर रिसिप्ट इनबॉक्समध्ये क्रिएट होईल आणि सिलेक्ट केलेली रिसिप्ट ही त्या फोल्डरमध्ये मूव्ह होईल. तर फोल्डर क्रिएट झालेलं बघायचं असेल तर रिफ्रेशवर क्लिक करावं लागेल. ब्राउझर रिफ्रेश करून आपण क्रिएट झालेलं फोल्डर बघू शकू. ब्राउझर रिफ्रेश झाल्यानंतर रिसिप्टवर क्लिक करावं. रिसिप्टवर क्लिक केल्यानंतर इनबॉक्समध्ये CIT नावाचा फोल्डर दिसतोय. CIT या नावाच्या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर CIT मध्ये मूव्ह केलेली रिसिप्टची एंट्री अशा प्रकारे दिसेल. अशा प्रकारे आपण इनबॉक्समध्ये कितीही फोल्डर क्रिएट करून रिसिप्ट त्या फोल्डरमध्ये मूव्ह करू शकू.